2026 मीन राशी हे वर्ष तुमच्यासाठी कसं जाणार आहे, काय नफा तोटा राहील हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओला लाईक नक्की करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. जसं मी बघते 2025मध्ये तुम्हाला ना एक सपोर्ट हवा होता, एक साथ हवी होती. तो सपोर्ट आणि ती साथ जी काही तुम्हाला ज्याच्याकडनं हवी होती ते तुम्हाला 2026मध्ये भेटणार आहे. 2026मध्ये थोडीशी सुरुवातीचे 4 महिने एकदम मेहनतीचे आहेत, मग मात्र स्टेबिलिटी आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी हे वर्ष खूप सपोर्टिव्ह राहणार आहे. नोकरी बदलायची जरी असेल किंवा प्रमोशन असेल किंवा पगारवाढ असेल, तुम्हाला मदत मिळणार आहे, त्यामुळे मदत घ्यायची आहे. व्यवसायामध्ये देखील असं दिसते पार्टनरशिप आणि सिंगल दोघांमध्ये नफा प्रचंड राहणार आहे. फक्त गुंतवणूक करताना, नवीन गुंतवणूक करताना सतर्क राहायचं आहे, फसवण्याची शक्यता दाट आहे. प्रेम करणाऱ्यांमध्ये असं दाखवत आहे की दोघांमध्ये तिसरी व्यक्ती येण्याची चान्सेस आहेत. काहींचे एक्स लाईफमध्ये परत येण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे कम्युनिकेशन नीट ठेवायचं आहे आणि बॉन्ड, एकमेकांवरचा विश्वास प्रचंड प्रबळ ठेवायचा आहे. हे काहींच्या बाबतीत लागू होतं की प्रत्येकाच लाईफमध्ये एक्स येईल असं नाही आहे, पण कुठल्या ना कुठल्या थर्ड पार्टीमुळे तुमच्यात वाद होण्याची शक्यता आहे. सो त्यामुळे सतर्क राहायचं आहे. जे अविवाहित आहे त्यांच्यासाठी सप्टेंबर ते डिसेंबर हे महिने प्रबळ राहतील. प्रेम करणाऱ्यांसाठी हे वर्ष खूप छान, घरातून होकार मिळण्याचे चान्सेस दाट आहेत. आरोग्यामध्ये असं दिसतंय की काळजी घ्यायची आहे. ओके, जे तुमचे सूक्ष्म किंवा छोटे छोटे आजार आहेत ते मोठं रूप घेऊ शकतं. त्यामुळे डॉक्टरच्या सल्ल्याने, जरा काही झालं तरी डॉक्टरचा सल्ला घेत राहा. घरात उपचार जास्त न करता डॉक्टरकडे जाण्याचा प्रयत्न करा. जे जुने आजार आहेत तेही सुद्धा मी त्यांना हाच सल्ला देईन की काही वाटलं तरी डॉक्टरचा सल्ल्यानेच उपचार चालू ठेवायचे आहेत. ज्यांना बेबी प्लॅनिंग करायचं आहे त्यांच्यासाठी हे वर्ष खूप छान राहणार आहे. खूप गुड न्यूज ह्या वर्षी मीन राशीचे जे आहेत, ज्यांना बेबी प्लॅनिंग्स करणार आहेत त्यांच्यासाठी 100% 2026 हे वर्ष त्यांना साथ मिळणार आहे या ग्रहांची. सो डेफिनेटली खूप गुड न्यूज तुम्हाला छान मिळणार आहे. ओके, सो ऑल द बेस्ट.